प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण जेवताना तोंडी लावण्यासाठी बनवलेली आहे मस्त चटपटीत अशी भरली मिरची। तर याआधी आपण बेसन मिरची कशी बनवायची ती पाहिलेली होती। तर आज आपण बनवणार आहे फक्त शेंगदाण्याचा कूट वापरून झटपट होणारी आणि चवीला चटपटीत अशी भरली मिरची। तर चला पाहूया कशी बनवायची ते। तर हे बघा, आता ह्या मी मिरच्या घेतलेल्या आहे, या मोठी मिरच्या। तर आता याच्या बेसनच्या पण बनवतात। आता आपण आज बनवणार आहोत शेंगदाण्याचं कूट वापरून, कारण आधी आपण बेसनची मिरची बनवली होती। तर मिरची बनवण्याच्या आधी काय करायचं, आता अगोदर मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, अशी मधोमध कट करायची आणि याच्या आतमध्ये जे बिया असतात त्या काढून टाकायच्या। का ते पण सांगते, कारण ह्या बियांमुळे काय होतं, बऱ्याचदा मिरची तिखट लागते। त्यामुळे काय करायचं, सगळ्या ह्याच्यामध्ये कट करून घेतल्यानंतर बी काढून टाकायची, मग तिखट पण लागत नाही आणि खायलाही छान लागते। कारण आपल्याला सवय झालेली आहे की जेवताना तोंडी लावण्यासाठी काहीतरी पाहिजे। त्यामुळे तुम्ही अशी मिरची आता बाजारात मिळते, एकदा घरी आणून नक्की ट्राय करा, छान लागते। तर अगोदर आपण ह्या सगळ्या मिरच्यांची बिया ज्या आहेत त्या असे कट करून त्यामधल्या बिया पूर्णपणे काढून टाकूया। तर चला, याआधी आपण बेसन मिरची कशी बनवायची ते पाहिलं होतं, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तुम्ही नक्की पहा। तर आता बघा, बिया पूर्णपणे आपण काढून घेतलेल्या आहेत सगळ्या। आता आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं अगोदर आपण अर्धा चमचाभर मीठ घेऊया आणि हे मीठ जे आहे ना आपल्याला ह्या मिरचीमध्ये आता भरून घ्यायचं आहे। त्यामुळे काय होतं, मिरचीची चव अजून दुप्पट तिप्पट तर होते, पण तिखटसुद्धा लागत नाही। त्यामुळे कधी पण मिरची जेव्हा करतो तेव्हा असं मध्ये एक चिमूटभर मीठ घ्यायचं आणि असं पांगून घ्यायचं, म्हणजे त्यामध्ये भरवून घ्यायचं, म्हणजे मिरची खायला छान लागते फ्राय झाल्यानंतर। आणि अजिबात आपण तळणार नाही, काय नाही, फक्त एका वाफेमध्ये ही मिरची बनवणार आहोत। तर चला, आता मीठ भरून झालेलं आहे। आता आपल्याला इथे घ्यायचं आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट। शेंगदाणे मी भाजून त्याचा कूट करून घेतलेला आहे आणि कूट करताना एकदम बारीक कूट नाही करायचा, तर बघा असं जाडसर कूट करायचं, म्हणजे ज्याला आपण भरड म्हणतो, अगदी त्याचप्रमाणे असं जाडसर शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आहे। हे बघा, असा दाणेदार कूट केलेला आहे। आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे मसाले। आता जास्त मसाले पण लागत नाही, अगदी झटपट होते। चवीनुसार अगोदर आपण टाकूया मीठ। आता टाकूया अर्धा चमचा हळद पावडर आणि 1 चमचा मी मिरची पावडर घेतलेला आहे, कारण थोडीशी मिरची पावडर लागते, त्याशिवाय छान चव येत नाही। आणि 1 चमचाभर मी जिरे टाकलेलं आहे। तर फक्त हे 1-2 साहित्यामध्ये मिरची मस्त भरलेली तयार होते आणि झटपट होते। आता हे आपण मिक्स करून घेऊया, असं अगोदर सुक्कच मिक्स करणार आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, असं अगोदर सुक्कं मिक्स केलं की याच्यामध्ये थोडंसं 1 चमचाभर पाणी घ्यायचं आणि ते मिक्स करून घ्यायचं, कारण डायरेक्ट तुम्ही असं सुक्का जर भरला हा मसाला तर मध्ये तसाच राहतो, तो व्यवस्थित फ्राय होत नाही। पण थोडासा ओलसर करून भरला की मसाला पण छान होतो आणि मस्त थोडासा असा कुरकुरीत पण होतो, त्यामुळे खायला छान लागतं। आता मसाला तयार झाला की एक मिरची घ्यायची आणि त्यात मस्त असा भरून घ्यायचा, हे बघा अशा पद्धतीने। तर चला, आता हे 2 माणसांसाठी एवढ्या मी मिरच्या केलेल्या आहे 5। तर तुम्हाला अजून जास्त आवडत असेल तर तुम्ही अजून मिरच्या घेऊ शकता। तर चला, आता एक करून आपण असाच पूर्णपणे मसाला भरून घेऊया। जास्त मसाला पण लागत नाही, फक्त शेंगदाण्याच्या कुटामध्येच ही छान लागते, किंवा बेसन मिरची अशी तुम्ही 2 प्रकारे करू शकता, किंवा दही मिरची सुद्धा याची बनवली जाते। तर चला, आता हा मसाला आपण मस्त असा भरून घेऊया। तर अशी मिरची फ्राय केलेली तुम्हाला खायला आवडते का, कमेंट करून नक्की सांगा। आता न तळता आपल्याला फक्त तव्यावरती छान असं वाफेवरती फ्राय करून घेणार आहे। अगोदर पॅन तापवून घ्यायचं छान। आता त्याच्यावर टाकूया आपण 2 चमचे, तळायची अजिबात गरज नाही, वाफेवरच होते, एकाच वाफेवरती ते सुद्धा। आणि मग ह्या मिरची अशी एक ठेवून देऊया, मसाला भरलेली बाजूवरती ठेवायची, म्हणजे मसाला जळणार नाही। आणि काय करायचं, थोडंसं 1 चमचाभर पाणी शिंपडायचं, म्हणजे वाफेवरती ती तयार होते। थोडंसं पाणी आपण शिंपडले। आता याच्यावर ठेवायचं आहे झाकण आणि गॅस ठेवायचा आहे स्लो। तर चला, झाकण काढून बघायचं 1-2-3 मिनिटांनी। आणि हे मिरच्या फक्त काय करायच्या, पलटी करायच्या, जेणेकरून दोन्हीकडनं पण छान फ्राय झाल्या पाहिजे। पॅन अगोदर छान गरम करून घेतलं की पटकन होतात, अगदी एका वाफेमध्ये तयार होतात। तर चला, अजून फक्त आपल्याला 1 वाफ काढायची आहे, दुसऱ्या साईडने पण लगेच शिजून येईल। तर आता आपण याच्यावर पुन्हा थोडंसं किंचित काय करूया, पाणी शिंपडूया आणि आता याच्यावर पुन्हा आपण झाकण ठेवणार आहे 1-2-3 मिनिटासाठी। तर चला, आता झाकण काढून पाहूया। आता आपली मिरची जी आहे ना शिजलेली आहे, अगदी 2 वाफेमध्ये तयार होते, जास्त वेळ लागत नाही, काय नाही। आणि कमीत कमी साहित्यात अगदी झटपट, तुम्ही जेवायला बसला आणि जेवताना तोंडी लावण्यासाठी काही नसेल तर तरीसुद्धा इन्स्टंट तुम्ही ही मस्त भरली मिरची बनवू शकता आणि खायला पण मस्त चटकदार चटपटीत लागते। अगदी पाहून तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी आलं असेल। तर हे बघा, मस्त अशी मिरची झालेली आहे। आता आपण याच्यावर झाकण नाही ठेवणार आहे, आता 1-2 मिनटं असंच आपण पॅनवरती गरम करून घेऊया, म्हणजे आतला जो मसाला आहे तो छान असा थोडासा कुरकुरीत होतो, शेंगदाण्याचा कूट, म्हणजे खायला पण छान लागते। तर चला, तसेच होऊन देऊया।
तर हे बघा, आता आपली मिरची जी आहे ना ती व्यवस्थित शिजली गेलेली आहे. अगदी तुम्ही हाताने प्रेस करून पाहू शकता. आणि ताजी मिरची असली त्यामुळे काय होते की पटकन वाफेवरती होऊन जाते, तेलही जास्त लागत नाही, काय नाही, आणि झटपट होते आणि चव ते की जबरदस्त लागते. मिरचीचा कोणताही प्रकार असो आपल्याला खायला आवडतो, कारण जेवताना तोंडी लावण्यासाठी मस्त काहीतरी असलं की पोटही भरतं आणि मनही भरतं. गॅस करूया बंद. मिरची असली मस्त अशी चटपटीत झालेली आहे. बघू शकता कमीत कमी साहित्यात आणि वाफेवर बनवलेली ही मिरची तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच खूप साऱ्या जेवताना तोंडी लावण्यासाठी रेसिपी आहे जे आपण प्रतिभा रेसिपी यूट्यूब चॅनलला याआधी अपलोड केलेले आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. तुम्ही नक्की पहा आणि पाहू शकता मस्त अशी ही आपली शेंगदाण्याची भरली मिरची तयार आहे. तुम्हाला कशी वाटली? रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही देखील प्रतिभा रेसिपी या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करा, म्हणजे काही नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला देखील लगेच पाहायला भेटतील. आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका मस्त अशी चटपटीत मिरची खाण्यासाठी.